आज आपल्या सोबत साक्षी आहे जी TY कॉम्प्युटरची टॉपर आहे. सगळ्यात अगोदर तर तुला अभिनंदन. तर तुझा प्रवास कसा होता फर्स्ट इयरला तू कॉलेजमध्ये आल्यापासून ते आता थर्ड इयर कम्प्लीट होईपर्यंतचा? तर मॅम स्टार्टिंगला दहावीपर्यंतच ठरलेलं होतं की व्हायचं तर इंजिनियरच. आणि त्याच्यानंतर मग डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. 10वीत जास्त पर्सेंट असल्यामुळं ॲडमिशनला काही प्रॉब्लेम आले नाही. आणि त्याच्यानंतर फर्स्ट इयर, त्याच्यातनं फर्स्ट सेमिस्टर सायन्स वगैरे बॅकग्राऊंड होतं 10वीपर्यंत, त्याच्यामुळं इझी गेली. पण त्याच्यानंतर जे सेकंड, थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर होतं त्यात इतकी लो झाले की कॉन्फिडन्स तिथंच लूज झाला होता की थर्ड इयर नंतर काय. इथून मागे तर टॉपर होते पण आता एकदमच लो आला होता. त्याच्यानंतर परत फोर्थ सेमिस्टरला ठरवलं की नाही, असं करून नाही जमणार. इतकं आपण जे नॉर्मल घेतोय ते घेऊन नाही जमणार. तर मग फिफ्थ सेमिस्टरला ठरवलं की आता काहीतरी करायचं. त्याच्यानंतर मग ओव्हरऑल कॉलेजमध्ये नॉर्मल लाईफ एन्जॉय पण केलं. आणि त्याच्यानंतर मग एक्झाम जसं जसं जवळ आलं तर डिप्लोमाचं झालं तर आधीपासूनच लोड असतो की कम्प्लिशन वगैरे सगळंच असतं. मग त्याच्यानंतर जो पिरियड राहतो 1 महिन्याचा, त्याच्यामध्ये मग सगळा सिलेबस पाहायचा आधी. मग त्याच्यानंतर मग ते डिवाइड करायचं की ह्या चॅप्टरला इतके दिवस द्यायचे. मग ते रोज तेवढं तेवढं करून मग सिलेबस कम्प्लीट करायचा. पण सिलेबस असा कम्प्लीट करायचा की त्यातला कुठलाही पॉईंट विचारला तर त्याच्याबद्दल आपल्याला डीप इन्फॉर्मेशन हवी. तर तू टॉपर आली असतं, तुझा कसं वाटतं, तुझा अनुभव काय? म्हणजे जे काही इनपुट भेटलं, आता कम्प्युटरला इनपुट द्यावं लागतं, तसं स्टुडंटला पण टीचर्स इनपुट देतात. पण त्याच्यावर आपण किती प्रोसेस करतो ह्याच्यावरती रिझल्ट डिपेंड असतात ना. मग टीचर्सनी तर खूप सपोर्ट केला. त्याच्यानंतर मग थोडेसे जास्त इफर्ट्स घेतले आणि आज टॉपर म्हणून प्राऊड फील होतं. तू नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिते? मी इतकं सांगू इच्छिते की कॉलेज लाईफ जितकी एन्जॉय करायची असते तितकेच ह्याच वयात इफर्ट्स घ्यायचे असतात की जेणेकरून पुढे आपल्याला जास्त स्ट्रगल नाही घ्यावा लागत. जसं की फर्स्ट सेकंड इयरपर्यंत आम्ही पण एन्जॉय केला. त्याच्यानंतर थर्ड इयरला जे स्ट्रगल घेतलं त्याच्या कारणे आता जे ॲडमिशन प्रोसेस वगैरे तर ती इझी जाईल. थँक्यू साक्षी.